मंगेश दादा धुळे यांचं खूप मोठं काम आहे। बांधकाम सभापती कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये देखील त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर हे जे मैदान आपण पाहतोय गेल्या 2 वर्षांपूर्वी जर आपण या मैदानामध्ये आला असाल तर उंच टेकडी, काहीसा सकल भाग, प्रचंड झाडी, गर्दी आणि घाणीचं साम्राज्य असा एकंदरीत हा परिसर होता। परंतु कल्पक दृष्टी आपण कशाला म्हणतो की मंगेश दादांच्या दृष्टीमध्ये हे मैदान आलं की इथे जर चांगली सफाई केली, दुरुस्ती केली गेली तर हे मैदान होऊ शकतं। आणि कोणाच्याही नजरेस या गोष्टी पडत नाही। कल्पक नेता असा असतो की त्याच्या नजरेस या गोष्टी पडतात, दूरदृष्टी त्याची तिथं घेऊन जाते आणि पहा या मैदानामध्ये हे शिल्प साकारलं जाते। मंगेश दादांच्या दृष्टीतून, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या उपक्रमातून आणि त्यांच्या कर्तृत्वातून हे मैदान साकारलं गेलं। बदलापूर जोबिली परिसरातील ग्रामस्थांसाठी देखील हे मैदान गेल्या वर्षभरापासून उपयोगाला येत आहे। अनेक खेळाडूंना हे मैदान साथ घालत आहे आणि त्याचमुळे खरं तर मैदान स्पर्धेसाठी जरी तयार झालं असलं तरी त्यानंतरच्या काळामध्ये वर्षभर हे मैदान नागरिकांसाठी खुलं असतं। आणि मंगेश दादांच्या दूरदृष्टीतून हे मैदान इथे साकारलेलं आहे। त्यामुळे त्यांना देखील आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ, धन्यवाद देऊ। आपल्याला माहिती आहे की खरं तर नेतृत्व हे खूप महत्त्वाचं असतं। सहजपणे आपल्या सहकार्यांना जनतेला पुढे घेऊन जाण्यासाठी नेतृत्वाचं काम खूप मोठं असतं। तसा तो एक कडा असतो आणि कडा चढण्यासाठी एखादा तेनशिंग नोरगे आपल्याला हवा असतो। सातत्याने तो मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतो, कधी भावाचा कधी मित्राचा भूमिका त्याला पार पाडावी लागते, तर कधी मार्गदर्शक शिक्षक होऊन कान देखील टोचावे लागतात। आणि हे सगळं काम मंगेश दादा धुळेंच्या माध्यमातून सातत्याने या परिसरामध्ये झालेलं आहे आणि म्हणून त्यांना देखील धन्यवाद देऊ। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये पहिला चेंडू इथं पडणार आहे। टॉस जिंकला वडवली सी संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं। फलंदाजीसाठी पडले संघाचे खेळाडू मयूर ठाकूर, सागर पाटील मैदानामध्ये। पहिला चेंडू आकाशामध्ये, हो हो समोर चेंडू पडलेला आणि तिथे फेक करण्याचा प्रयत्न देखील तिथे थोडासा फसला। 1 धाव धावफलकावरती पूर्ण होते। मयूर ठाकूर आणि सागर पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे। मयूर ठाकूरने पहिला चेंडू खेळला, एक सिंगल घेतले। सागर पाटील 1 धाव। दोन्ही फलंदाज बघा त्यांची बॉडी लँग्वेज बघितली तर सारखीच आहे जवळपास। फक्त एकाने इनर व्हाईट परिधान केलेला आहे, एकाने ब्लॅक इनर आहे आणि त्यामुळे एकाची टोपी व्हाईट आहे आणि ज्याने ब्लॅक इनर वापरलेला आहे त्यानेच ब्लॅक टोपी घातलेली आहे, अर्थात तो सागर पाटील आहे। आणि आता ओळखायला आम्हाला सोपं जाईल। शूज दोघांचे पांढऱ्या रंगाचे आहेत। दुसरा चेंडू या सामन्यातला इथं पाहायचंय, आतमध्ये आलेला हा चेंडू फेक थेट एष्ट्यांवरती होऊ शकली नाही। गोलंदाजाने चेंडू अडवला आणि एष्ट्या उडवल्या, परंतु तोपर्यंत मयूर ठाकूर हा आपल्या घरट्यात पोहोचला असता। जर त्याला उशीर झाला असता तर जरूर त्याच्या घरावरून बुलडोजर फिरला असता, परंतु बुलडोजरला सुद्धा त्यानं आता बाजूला केलेला आहे। 2 धावा धावफलकावरती दोघांनी अतिशय प्राणांतिक कष्टानं या 2 धावा घेतलेल्या आहेत, 1-1 धाव घेतलेले आहेत। सुरुवात कष्टप्रद असते, सुरुवात कधीही कठीण असते, परंतु ते करणं गरजेचं असतं। एकदा का सुरुवात झाली की मग मात्र पुढचा ओहो इथे पाहायचंय बाहेरची कड आणि पहिला फलंदाज बाद। बघा धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 2 धावा। आखूड टप्प्याचे 3ही चेंडू टाकून 3ही चेंडूंमध्ये अडचणीत आणलं होतं गोलंदाज सतीश जाधवनं। टॉस जिंकल्यानंतर त्याने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलं। क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपला किती योग्य आहे त्याने दाखवून दिलं। पहिल्या चेंडूवरती पहिली धाव घेताना
सागर पाटीलला अडचणीत आणलं, दुसऱ्या चेंडूमध्ये मयूर ठाकूरला अडचणीत आणलं आणि तिसऱ्या चेंडूवरती सागर पाटीलला झेलबाद करून इथे पहिल्यांदा स्फोट घडून आणलेला आहे. सतीश जाधव संघनायक वडवली सी संघाचा हा गोलंदाज एकनाथ सरांना पार करेल. यावेळेस हा चेंडू पाहायचंय, स्क्वेअर कट आणि खूप मजबूत ताकदवान फटका, सीमारेषा पार, 4 धावा. थँक्यू डीजे रॉनी. जाऊ मैदानामध्ये या चौकारा बरोबर धावफलकावरती 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सतीश जाधव आज प्लॅन करून आलेला आहे, चांगल्या योजना घेऊन तो मैदानामध्ये आलेला आहे. प्रत्येक चेंडू त्यानं आखूड टप्प्याचा टाकलाय आणि विशेष म्हणजे त्याला यश देखील मिळालेलं. माफ करा, 6 धावा धावफलकावरती दिसत आहेत आपल्याला. 4 धावसंख्येवरती स्वप्नील म्हात्रे पहिल्या चेंडूवरती ज्यानं चौकार खेचून सुरुवात केली. यावेळेस उजव्या बाहेर चेंडू, थोडसे लेंथ होती आणि षटक संपलं. सतीश जाधवचा प्रतिम षटक, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 6 धावा. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. सागर पाटीलनं पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली, दुसरा आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न त्याचा तिथे फसला आणि झेल देऊन तो परतला. तुम्हाला माहिती स्क्वेअर कटच्या बाबतीमध्ये एक इतिहास आहे. मला वाटतं विजय मर्चंट काहीतरी फलंदाजी करत होते, एकदा स्क्वेअर कट त्यांचा फसला आणि त्यानंतर पुढचे 2 तास विजय मर्चंट त्यांनी स्क्वेअर कटला ट्राय केला नाही, खेळलाच नाही स्क्वेअर कट. आणि नंतर ड्रेसिंग रूम मध्ये आल्यानंतर परत अर्ध्या तासाचं लेक्चर पण दिलं. असे असतात पेशन्स, असे पेशन्स ठेवायचे असतात. एखादा फटका तुम्हाला जर खेळता आला नाही तर तुम्ही तो फटका काही काळ खेळूच नका. स्वतःवरती कंट्रोल ठेवा. पुढच्या एका लढतीमध्ये सचिन तेंडुलकर एकदा स्क्वेअर कट खेळला, तो काही खेळ जमला नाही. दुसऱ्यांदा खेळला, जमला नाही. माधव आपटे गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत होते, तेंडुलकर जवळ गेला, अरे बेटा जरा जपून. परंतु पुढचा चेंडू ज्यावेळेस तेंडुलकरनं स्क्वेअर कट खेळला होता त्यावेळेस इतका वेगाने माधव आपटेंच्या कानाजवळून चेंडू गेला होता. तर ही एका नव्या युगाची आक्रमकतेची नांदी होती की एकदा तुम्हाला जमलं नाही, दुसऱ्यांदा जमलं नाही, तर तिसऱ्यांदा सुद्धा खेळण्याचा प्रयत्न सचिन तेंडुलकरने एक आक्रमकतेचा नवा अध्याय क्रिकेटमध्ये आणला. आणि अलीकडे आपण पाहतो एखादा फलंदाज बाद झालाय, 2 फलंदाज बाद झाले, तिसरा येणारा फलंदाज पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार ठोकतो. तो थांबायला तयार नसतो. चेंडू आकाशामध्ये आणि फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, संघनायक बाद. संघाचा कणा मोडला, संघाचा कणा मोडला. संघनायक परतला. सतीश जाधवनं ज्या योजना बनवल्या होत्या त्या बरहुकूम 2 गडी पहिल्या 2 षटकामध्ये बाद झाले. 2 गडी बाद धावफलकावरती 6 धावा. संघनायक पडला आणि कणा मोडला. पाठीचा कणा आपण पाहत असतो की तो ताठ असणं हे गरजेचं असतं. एखादा जरी मणका तिथं खराब झाला किंवा तरी सुद्धा आपण सरळ उभे राहू शकत नाही. त्यामुळे कणा हा खूप महत्त्वाचा असतो. संघनायक हा कण्याप्रमाणे असतो. परंतु आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये की जे एखादा नेता पडल्यानंतर किंवा जहाजाचा एखादा कप्तान जर जहाज बुडवत असेल तर तिथे नावाडी असतोच जो जहाज पुढे घेऊन जात असतो. आणि इथे पहा धावफलकावरती षटक क्रमांक 2 सुरू असताना 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अडचणीत येतोय, पडले हा संघ पहिल्या 2 षटकामध्येच. डाव्यात उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू, यावेळेस मोठा फटका, चेंडू आकाशामध्ये आणि पहा डीप लॉंग ऑफच्या मध्ये खणखणीत षटकार. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. छानपैकी कविता आपण विवा शिरवाडकरांची अभ्यासलेली आहे. यावेळेस हा चेंडू खाली राहिलेला आणि पुन्हा एकदा निर्धाव. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून,
माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी तेवढे ठेवले आणि अजून इथं डोळ्यामधलं पाणी बाहेर काढले. तिसरा फलंदाज देखील बाद. थँक्यू डीजे रॉनी. तिसरा फलंदाज देखील पडला. पडले संघाचा डाव पडतोय. आता तो सावरण्याची गरज आहे. डाव पुन्हा एकदा उभा करण्याची गरज आहे. कुसुमाग्रज पुढे लिहितात, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. किती उमेद, किती आत्मविश्वास निर्माण करणारी ही कविता आहे. अडचणी असतात त्या, परंतु अडचणींना मात करत पुन्हा एकदा उभं राहायचं असतं. काळाच्या छाताडावरती उभं राहून पुन्हा एकदा लढायचं असतं. आणि या ठिकाणी पडले संघाला आता त्याची गरज आहे उमेदीची. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 15 धावा 3 मोबदल्यामध्ये. बाद होणारा फलंदाज संघनायक मयूर ठाकूर आज फक्त 1 धाव आपल्या संघासाठी जोडू शकला. अरविंदकडे झेल देऊन, अरविंदच्या गोलंदाजीवरती झेल देऊन तो परतला. सागर पाटील बाद झाला 1 धावसंख्येवरती. सतीशच्या गोलंदाजीवरती त्याने झेल दिला. तर त्यानंतर वैभव म्हात्रे एक षटकार ठोकत त्याने सुरुवात केली, परंतु तिथेच त्याचा डाव देखील थांबला. अरविंदच्या गोलंदाजीवरती त्याने देखील झेल दिला आणि 2 विघ्नेश म्हात्रे आणि स्वप्नील म्हात्रे ही जोडी यानंतर पडले संघासाठी पुन्हा एकदा उभी राहील. शेवटचे 3 षटके त्यांच्यासाठी आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये दर्जेदार खेळ त्यांना देखील करावा लागेल. आणि बघायचे आता एकनाथ सर आणि मुन्ना सर या ठिकाणी काम करतायत. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाते? सतीश जाधवनं 6 धावांमध्ये 1 गडी बाद केला, तर 9 धावांमध्ये अरविंद पाटीलनं 2 गडी बाद केले. यावेळेस आपण पाहतोय एक चांगला फटका कव्हरला खेळलेला. 1 धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाह, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे जाईल हळूच. तिथे 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडं अडचणीत आहे, परंतु अडचणीतून मार्ग काढता येतो. जगामध्ये अशी कुठलीच अडचण नाहीये की जिच्यावरती सोल्युशन आहे. हा, काही प्रश्न रेंगाळले असतील, भारत काश्मीर, इस्रायल पॅलेस्टाईन, हे प्रश्न दीर्घकाळ सुरू असतील, परंतु असं नाही की याच्यावरती मार्ग आहे. मात्र इथं मार्ग शोधू शकलेला नाही. चौथा फलंदाज देखील पडला. गणेश थँक्यू डीजे रॉनी. भानुदास पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 1 धावबादच्या रूपाने फलंदाज बाद झाला विघ्नेश म्हात्रे आणि नवीन फलंदाज तेजस म्हात्रे मैदानामध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस स्क्वेअर कट, नक्कीच दमदार.
चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. थँक्यू डीजे रॉनी. चला मैदानामध्ये जाऊ, धावफलकावरती बघू आपण. 21 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना स्क्वेअर कटचा स्वप्नील म्हात्रेचा हा दुसरा चौकार होता. या अगोदर त्याने सुरुवात केली स्क्वेअर कटनं, परत एकदा दुसरा दमदार आणि पॉवरफुल स्क्वेअर कट आपण बघितला. आता परत एकदा स्वप्नील म्हात्रेच असणार आहे फलंदाजीसाठी. तेजस आणि स्वप्नील ही जोडी भानुदास पाटीलच्या गोलंदाजीवरती सामना करेल. एकनाथ सरांना पार केलं जाईल. एकनाथ सर देखील क्रिकेटमध्ये अतिशय प्रतिथयश अंपायर आहेत. विशेष म्हणजे चांगले डिसिजन, क्रिकेटच्या नियमांची परफेक्ट माहिती आणि मैदानावरती त्यांची अंमलबजावणी, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची देश, या सगळ्या गोष्टी एक भारदस्त व्यक्तिमत्वाला साजेशा आहेत. आणि विशेष म्हणजे कसारा परिसरामध्ये हे नाव खूप फेमस आहे. तुम्ही बघितलं असेल, अनेक यूट्यूबवरती त्यांचे व्हिडिओ सुद्धा आहेत. त्यांना प्रतिगोट्या म्हणतात कारण खूप चांगली डान्सिंग देखील ते करतायत. मैदानामध्ये केव्हा त्यांचा तो आविष्कार बघायला मिळतोय आपण वाट बघूयात. यावेळेस वाह, हाफ व्हॉलीवरती चढवलेला एक शॉर्ट अम पूलचा पॉवरफुल षटकार. मागे येण्याची वाट बघतोय. अशा परिस्थितीमध्ये 1 धाव षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये पडले संघ. ड्रिंक्स मैदानामध्ये येत आहेत. थोडा वेळ खेळ देखील थांबेल. 49व्या सामन्यामध्ये आपण आलेलो आहोत. तर पहा, थोडा वेळ आपण विश्रांती घेऊयात, परंतु डीजे रॉनी मात्र आपलं काम तिथे प्रभावीपणे सादर करेल. या, स्वागत आहे. आले गेले किती या भूमीवरती, उरला उरला तो साऱ्यांना सेनापती. आले गेले किती या भूमीवरती, उरला उरला तो साऱ्यांना सेनापती. भल्या भल्याना एकाच भिडलाई र, साऱ्या जिल्ह्यात लय भारी ठरलाई र आमचा मंगेश भाई र. ठाणे जिल्ह्यात लय भारी ठरलाई र आमचा मंगेश भाई र. ठाणे जिल्ह्यात लय भारी ठरलाई र आमचा मंगेश भाई र. साऱ्यांचा दाता मनाचा दिलदार, साऱ्यांचा दाता मनाचा दिलदार. बदलापुरात आहे त्याला मोठा मान, बदलापुरात आहे त्याला मोठा मान. प्रेमाचा तो धनी. थँक्यू. आपण पाहतोय स्क्रीनवरती स्पर्धेचे एक दमदार आयोजक माजी नगरसेवक मान्य मंगेश दादा धुळे यांना. 3 षटकांचा खेळ संपला. 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 एव्हाना सुरू होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस अरविंद पाटील. दुसरं षटक अरविंद पाटीलने टाकलं होतं. 9 धावा देत 2 गडी बाद केले होते. उजव्या हाताने राऊंड विकेट. हा चेंडू पास स्लोवर 1 होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून गेला. अक्रॉस टू बॅट खेळण्याचा प्रयत्न फसला फलंदाजाचा. स्ट्राईक एंडवरती तुम्ही पाहताय स्वप्नील म्हात्रेला. 10 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत स्वप्नील म्हात्रेनं इथे दिलेल्या आहेत. तर तेजस म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल. अरविंद पाटीलचा हा चेंडू
बाहेरची कड इथे पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर खूप वेगवान आउटफील्ड आणि चेंडू डिफाईन लेग सीमारेषा पार 4 धावा. एक चांगला फटका बाहेर पडला, धावा मिळवून देणारा हा फटका होता स्वप्नील म्हात्रेच्या बॅट मधून. एक मात्र रन मशीन आहे, याने आज धावांचं पीक इतकं जोमात काढलेलं आहे जिथे इतर फलंदाजांना पेरणी सुद्धा करता आली नाही. या परिस्थितीमध्ये आज स्वप्नील म्हात्रेनं धावा घेऊन आलेला आहे पडले संघासाठी. 3 चौकार 1 षटकार. यावेळेस परत एकदा स्क्वेअर कट. ओहो, तिथे चेंडूचा स्पीड ब्रेक केलंय आणि पुन्हा एकदा कव्हर त्याला मिळतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. या 2 धावांबरोबर धावफलकावरती तुम्ही पाहताय 35-36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कबड्डीमध्ये आपण पाहत असतो कॉर्नर काय करत असतो की रेडरचा चवडा पकडतो, अँकल होल्ड करतो आणि त्याचा रिदम ब्रेक करतो आणि पुढे त्याला दुसऱ्या कॉर्नरचा सपोर्ट मिळतो आणि मग रेडर तिथे आऊट बाद केला जातो. इथं चेंडू एकाने अडवला आणि दुसरा त्याला कव्हरला आला पुढे. हा ताळमेळ, हा समन्वय देखील महत्वाचा असतो. डाव्याष्टीच्या वरून चेंडू असावा आणि अप्रतिम ठरला इथे निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा धावफलकावरती बघा स्कोर ऑन बोर्ड 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अरविंद पाटील सलग दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. अरविंद पाटील पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट. यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक, तिथे मात्र चेंडू खूप वेगानं सीमारेषेला चिरून फाडून तोडून फोडून 4 धावा. आईच्या डोंगरावरती जरूर पाण्याचा झरा वाहत असेल, परंतु या मैदानावरती अक्षरशः धबधबा वाहतोय. धावांचा धबधबा आहे हा, धावांचा नायगारा आहे आणि तो फलंदाज स्वप्नील. धावफलकावरती 40 तर त्यापैकी 30 धावा स्वप्नील म्हात्रेच्या आहेत. 14 चेंडूमध्ये त्याने या ठोकल्यात, बदलल्यात, कुठल्यात, हाणल्यात, मारल्यात. स्ट्राईक एंड वरती स्वप्नील. ओहो, इथे बघायचंय डेड बॉल पंचांकडून येतोय. अरविंद पाटील एक चांगली गोलंदाजी त्याच्याकडून आतापर्यंत आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा देताना 2 गडी बाद केले होते. स्वप्नीलनं मात्र या षटकामध्ये त्याची एक चालू दिली नाही. प्रत्येक चेंडूला तो आत्मविश्वासानं सामोरा गेला. एक स्क्वेअर कट तर दुसरा त्यानं फ्लिक वरती चौकार वसूल केला. यावेळेस खूप मोठा खूप उंच आणि चेंडू सीमारेषा पार. समालोचन कक्षामध्ये, अतिथी कक्षामध्ये षटकार. थँक्यू डीजे रावणी. अरविंद पाटीलचं हे षटक महागडं ठरलं. 16 धावा या षटकामध्ये तब्बल खर्च केल्या. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या 15. तिसऱ्या षटकामध्ये भानुदास पाटीलच्या षटकामध्ये धावा आल्या 15 तर अरविंद पाटीलच्या षटकामध्ये धावा आल्या 16. स्वप्नील पाटीलनं एका बाजूनं तो रन मशीन आहे तर गोलंदाज त्याच्यासाठी ATM मशीन आलेले आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये त्याने गोलंदाजांना दे माय धरणे ठाय करून टाकले. धावफलकावरती 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 आणि शेवटचा आता मैदानामध्ये प्रगतीपथावर राहील. नाणेफेक जिंकताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 2 षटकामध्ये सतीश पाटीलच्या खेळाडूंनी इथं मैदानामध्ये अक्षरशः फलंदाजांना हैराण करून सोडलं होतं, सळो की पळो करून सोडलं होतं. परंतु त्यानंतर परिस्थिती बदलली आणि आपल्याला माहिती आहे काळ नेहमी बदलत असतो.
परिस्थिती नेहमी बदलत असते, कधी परिस्थिती थांबून राहत नाही. आज जरी एखाद्याला खायला अन्न नसेल तरी उद्या तो महालामध्ये जाऊ शकतो, तर महालातला माणूस सुद्धा रस्त्यावर येऊ शकतो. ही परिस्थिती आहे. परिस्थितीचे सगळे गुलाम असतात. यावेळेस एक चांगला शॉट खांडून काढला हा चेंडू तेजस म्हात्रेनं. एक धाव इथे अपेक्षित आहे. स्ट्राईक त्याने रोटेट केली हे महत्वाचं आहे, कारण स्ट्राईक सातत्याने स्वप्नील पाटीलकर राहील हे जास्त फायदेशीर असणार आहे पडले संघासाठी, कारण तो सुसाट सुटलेला फलंदाज आहे. धावफलकावरती जायचे परत 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुसाट वेगानं तो सुटलेला आहे. कदाचित आपण म्हणू शकतो की पुणे मुंबई हायवेवरती एक्सप्रेसवे वरती सुसाट वेगानं तो निघालेला आहे, परंतु त्याचा स्पीड पाहता बुलेट ट्रेनच्या पेक्षा जास्त वेगाने, कदाचित रॉकेटचा वेग सुद्धा त्याला आता कमी पडेल. यस, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतोय. 2 धावा सहजपणे मिळणार आहे स्वप्नील म्हात्रेला, आणि त्यानं देखील या महत्वाच्या सामन्यामध्ये जरूर चांगली फलंदाजी केली. स्वप्नील म्हात्रे 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला आला होता. 38 धावा 16 चेंडूमध्ये त्याने फटकावल्या. 200 पेक्षाही जास्त स्ट्राईक रेट त्याचा इथे बघायला मिळालेला आहे. 225चा स्ट्राईक रेट आहे. परत एकदा स्वप्नील ऑन स्ट्राईक. यावेळेस मिड विकेटला मिस टाइम शॉट, लॉंग ऑन चेंडू खाली आणि फलंदाज बाद. षटक चालू आहे. 5वं षटक सुरू असताना 49 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वप्नील एका बाजूने खंबीरपणे उभा होता. धावा त्याच्या पाठीमागे धावत होत्या, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा देखील बळी इथे टिपला गेला. लॉंग ऑनला अतिशय छान झेल टिपला गेला आणि स्वप्नील म्हात्रे 38 धावा 17 चेंडूमध्ये काढून बाद झाला. धावफलकावरती 49 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राकेश कुंभार तेजस म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. यावेळेस एक ताकदवान आणि मजबूत फटका सीमारेषा पार षटकार. स्वप्नील म्हात्रे जोपर्यंत खेळत होता तोपर्यंत फक्त सिंगल काढून त्याच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न तेजसने केला, आणि ज्यावेळेस स्वप्नील बाद झाला तेजसचं तेज इथे मैदानामध्ये पडलेलं, आणि तेजसने देखील षटकार ठोकून इरादे स्पष्ट केलेले आहेत की आर पारची लढाई आहे. नामै ना तू, हे आर पारची लढाई आहे. डू ऑर डाय असा सामना. जिंकल्यानंतर सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळणार आहे, पराभूत झाल्यानंतर सगळ्या कष्टांवरती पाणी फिरणार आहे. या परिस्थितीमध्ये हा सामना दोन्ही संघांना जिंकायचाच. यावेळेस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथून येईल, फेक येते तर 2 धावा तेजस म्हात्रेला मिळतील. 2 धावा पडले संघाला. धावफलकावरती 57 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असणाऱ्या तेजस म्हात्रेसाठी सागर पाटीलच्या गोलंदाजीवरती तुम्ही पाहाल या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा मिळालेल्या आहेत सागर पाटीलच्या. 1 गडी त्यानं बाद केलेला आहे स्वप्नीलच्या रूपानं. एक रन मशीन ठरला होता स्वप्नील, त्याला बाद केलं, मोठा अडसर दूर केला, परंतु पुढच्या काही चेंडूंवरती तेजसनं जो हल्ला चढवलाय तो भयानक आहे. पुन्हा एकदा एक ताकदवान फटका आणि गॅप तिथे चेंडू, एक टप्पा गे सीमारेषा पार. 4 धावा. चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई कारलांगो. चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई कारलांगो. थाटा माटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटा माटानं मिरवूया
थँक्यू थँक्यू डीजे. आपण पाहिलं पहिले 2 षटकं सतीश जाधव अरविंद पाटीलनं अप्रतिम टाकली. 3 गडी बाद केले होते. 15 धावा धावफलकावरती होत्या. तिथून पुढे स्वप्नील म्हात्रे नावाचं वादळ आलं. 17 चेंडूमध्ये 38 धावा ठोकल्या. 15 धावा तिसऱ्या षटकामध्ये, अरविंद पाटीलच्या चौथ्या षटकामध्ये 16, तर सागर पाटीलच्या 5व्या षटकामध्ये 15 धावा. शेवटच्या 3 षटकामध्ये तब्बल 46 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. आणि अखेर 5 षटका अखेर 61 धावा धावफलकावरती विजयासाठी 62 धावांचं आव्हान वडवली सी संघासमोर आहे. आव्हान निश्चितच अवघड आहे आणि पडले संघ देखील हे आव्हान सहज पार करू देणार नाही. वडवली सी संघ देखील तयार आहे या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी. त्यामुळे लढत नक्कीच मोठी होणार आहे. सामना रंगणार आहे. लढत चुरशीची होणार यात तेळ मात्र शंका नाही. मात्र न्हावा वाकळण पाठोपाठ तिसरा संघ कोणता सेमीफायनलमध्ये हे उत्तर अनुत्तरित आहे. उत्तर शोधायचे आपल्याला आणि हे उत्तर शोधण्यासाठी आपण जाऊयात मच्छिंद्र पाटील सरांकडे. या, स्वागत आहे. हॅलो, थँक्यू सो मच नरेश. आत्मविश्वासाला आलेली उधाण, मराठी तरुणांच्या मनगडातील ताकद, उरातील हिंमत आणि डोळ्यातील स्वप्न म्हणजे हिंदू हृदय सम्राटची स्थापना केलेला पक्ष नव्हे तर 4 अक्षर मंत्र शिवसेना, शिवसेना आणि फक्त शिवसेना. नमस्कार, सत श्री अकाल, व्हेरी गुड मॉर्निंग. शिव सकाळ जगदम तमाम क्रीडकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील हिंदू हृदय साम्राज्याचे 2019 मध्ये तमाम क्रीडकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त स्पर्धा, एकमेव स्पर्धा, महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेनं खूप कमी कालावधीमध्ये वर्ष 8वं आणि 8व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा आपण पाहतोय. याची देई, याची डोला पाण्यासह क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय. कॉमेडी बॉक्समध्ये आम्हाला नरेश ढोमे जॉईन झालेत. तसेच आमचे प्रसाद परब आम्हाला जॉईन झाले, त्यांचे स्वागत करतोय आपण. तर जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. आज थरार क्रिकेटचा 8व्या दिवसाचा क्रिकेटचा खेळ कधी संपल्या कळलंच नाहीये. 7 दिवसा क्रिकेटचा थरार संपला आणि आज मध्ये स्पर्धा शेवटच्या टप्प्यात. प्रसाद, मी नेहमीच म्हणतो, आजही सांगेन की आभाळ भरलं होतं स्पर्धा सुरू होताना. आज मात्र डोळे ओले होतील या स्पर्धेला निरोप देताना. तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. थरार क्रिकेटचा बघू शका स्क्रीनवरती आपण सातत्याने पाहुण्यांची मांदी आली आणि ही वैशिष्ट्य या स्पर्धेचं. सामना आपण लगेच सुरू कराय. 62 धावांची गरज. नाणेफेकीचं कौल केलं जाईल 2 संघाच्या माध्यमातून. एका बाजूला मोठा गाव संघ रतनबुवा स्मृती जिंकणारा, दुसऱ्यांदा जिंकणारा संघ, आणि एका बाजूला आपण पाहू शकाल तो हनुमान क्रिकेट कांबोटे. या 2 संघाच्या माध्यमातून अमन 11 कांबोटे, माफ करा. तर दोन्ही संघाच्या संघाने विनंती, नाणेफेकीसाठी आपण प्लीज कम इन द टॉस बॉक्स फॉर द टॉस. बघू शकाला हा समालोचक कक्ष आमचा दाखवण्यात येतोय. प्रमुख पाहुणे कक्ष शिवसेना स्वर्गवासी हिंदू हृदय साम्राज्य 2019 हे चित्र आपण बघू शकाल या स्क्रीनवरती. दादा बघू शकाल आपण या स्पर्धेचा आनंद लुटताना सातत्याने पाहुण्यांचं आगमन. सन्मान्य विनोदत्ता धुळे यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. गणेश शिरमाले असतील आमचे, तसे अजय धुळे असतील, आमचे महेश धुळे असतील, तसे आमचे करण धुळे आणि चेतन धुळे, सर्वांचं स्वागत करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. 62 धावांची गरज. प्रसाद, सामना जर आपण पाहिला तर खूप चांगला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला चेंज द गेम वडवली, माफ करा वडवली सी, माफ करा वडवली सी या संघानं 2 सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजीच्या भोवल्यावरती खूप चांगली गोलंदाजी. मात्र आज बघायचं आहे कसा खेळ पाहायला मिळणार या संघाच्या माध्यमातून. सकाळचे ठीक 10:47 सूर्याची लख किरण मैदानी बघू शकाल आपण. आणि आज ही पहाट, रविवारची शेवटच्या दिवसाची पहाट तुम्हाला अनुभवायला पाहायला मिळेल. सलमी छोटी पाचन केली होती. 62 धावांचं लक्ष. येणारी 5 षटकं कसा असणार क्रिकेटचा थरार, कसं असणाऱ्या सामन्याचं चित्र 12.40 सरासरी कायम राखावी लागेल आज सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला आदर्श पडले, खूप मोठा संघ आहे. आदर्श पडले संघाचं नेहमीच आम्ही गुणगान गात असतो कारण एक चांगला संघ आहे. काल टायगर नाईट मध्ये या संघाला आम्ही पाहिलं. आदर्श पडले संघानं काल खंबालपाडा संघाविरुद्ध खूप चांगली फाईट केली आणि एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना खंबालपाडा संघानं तो सामना जिंकला. खूप चांगला फाईट काल संघर्ष रायगर नाईट मध्ये पाहायला मिळाला. तर बघूया सामन्यात काय घडेल, काय बिघडेल. येणारा गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान गोलंदाज स्वप्नील म्हात्रे इज वन ऑफ द वन ग्रेट टेस्ट क्रिकेटर. पहिला चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह, लॉंग ऑफ चेंडू वीर करून दिला. चेंडू P1 चा सुयोग्य वापर. दणदणीत सुरुवात, दमदार चौकार. थँक्यू रोनी. बघू शकाल फ्रंट फुटला ला फलंदाज लॉंग ऑफच्या डोक्यांच्या भिरकावून दिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये 1 बाउन्स सीम आपल्याकडे दमदार सुरुवात करतो फलंदाज. अरविंदने या स्पर्धेमध्ये सर्वांना प्रभावित केलं. मागच्या 2 सामन्यांमध्ये सुद्धा अरविंदचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला स्पर्धेमध्ये.
बघायचं अरविंद आज कशी कामगिरी करणार. स्वप्नीलचे चेंडू पुन्हा एकदा फलंदाज फ्रंट फुटला, चेंडू ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर रिझनला, कव्हर करेपर्यंत सिंगल. एक सिंगलच्या मध्ये धावसिकेला आकार येतो. खूप चांगलं क्रिकेट बघा. एक चौकार मारल्यानंतर अरविंद स्ट्राईकला रोटेट करतोय. खूप चांगलं क्रिकेट. दोन्ही फटके त्यानं फ्रंट फुटला खेळले, दोन्ही फटके त्यानं लॉंग ऑफला खेळलेत. माफ करा, मी मगाशी एक्स्ट्रा कव्हर चुकून म्हटलो. गोलंदाज फलंदाज सज्ज होते सतीश जाधव एक चांगला क्रिकेटर आहे. टॉस होतोय. दोन्ही संघांना विनंती करेन खांबालपाडा संघाचा माफ करा मोठा गाव आणि कांबोटे बारक्या प्लीज आणि किंवा परेश म्हात्रे, मोठा गाव संघाचा निलेश म्हात्रे इथे आलाय. स्वागत आहे. गोलंदाज स्वप्नील बघायचे. स्वप्नील थांबवणार का फलंदाजांना. खूप मोठं क्रिकेट दोन संघाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाहतोय. कल्याण डोंबिवली परिसरातील हे दोन्ही नामांकित संघ आहेत, दोन्ही अग्रेसर संघ आहेत मैदानावरती. उरते विकेट ती स्टाईल होती फलंदाजी बघा ज्या पद्धतीने अरविंद फ्रंट फुटला आला होता, मात्र अरविंदने फटके लॉंग ऑफला दाखवलेत आणि फलंदाजी आलीमध्ये सतीश जाधव फ्रंट फुट लावून अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. याचे कारण आहे कारण ज्या पण क्षेत्रामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट पूर्ण खाली क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळते आणि या खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न याने मात्र अपयशी. स्टान्स बघा सतीश जाधवचा फार वेगळा पाहायला मिळतोय. हा चेंडू लॉंग ऑफला एक्झिक्यूट करतोय, क्षेत्राच्या पुढे सरकलाय, कव्हर करेपर्यंत सिंगल, 2 धाब्यांचा मानस आणि त्यामध्ये मात्र यश. गाफील राहिला क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा घेतला. लेझी क्रिकेट जर तुम्ही खेळणार तर चालणार नाही मैदानात त्याचं दाखवून दिलंय आणि एक धाव जिथे 2 धाबा सहजरित्या कन्व्हर्ट केल्या जातात. धावसिकेला वेगानं आकार येतोय. एकूण धाव आपण पाहतोय एक चौकाराच्या मदतीनं महेश आम्हाला माहिती देताना एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती 7 धावसंख्या. 62 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघांमध्ये तेवढी ताकद आहे. उरती विकेट खूप लवकर चेंडू एक्झिक्यूट केला, मिड विकेटच्या डोक्यात भिरकावून दिलाय. चेंडू मात्र रोहित शर्मा स्टँड वर फ्लाय होतोय, दादांच्या कटआउटच्या बाजूला फ्लाय होतोय. दॅट्स माय टेट. पहिला षटकार. हॅलो हॅलो तर कांबोडी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी कारण आपला प्रतिस्पर्धी संघ मोठागाव संघाचा संघनायक इथे मात्र जल्पेश भोईर उपस्थित आहेत. तर लगेच आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच कांबोडी संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ओ टू मच्छिंद्र सर. थँक्यू महेश. महेश आपण आवाज ऐकतोय. आमचे संदेश मसने आम्हाला माहिती देताना पहिला षटकार पाहायला मिळतोय. बघा फलंदाज किती अटॅक मोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय कारण याचं P1चं षटक सुरू आहे. क्षेत्ररक्षक बघू शकाल आपण मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफला सर्कलच्या बाहेर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. ओ टॅप केला शेवटच्या मोमेंटला. खूप चांगलं क्रिकेट बघा. वेट अँड वॉच क्रिकेट किती नजर आहे बघा चेंडूवरती आणि एक धाव ती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या षटकाची सांगता होते. या षटकामध्ये खूप काही आपण पाहिलं. एक षटकार पाहिला आपण, एक चौकार पाहिला, मात्र एक गडी बाद करण्यामध्ये यश लाभलं नाहीये. ते गोलंदाज स्वप्नील म्हात्रेला षटक क्रमांक पहिल्याची सांगता होते. एकूण धाव बघू शकाल आपण 14 धावा धापार करते. दमदार आणि साबत सुरुवात पाहायला मिळते वडवली सी संघाची मैदानावरती. या दोन्ही संघांना लारा आलाय. स्वागत आहे लाराने. बघू शकाल आपण जल्पेश लांब. दोन्ही नामांकित संघनायक एकमेकांसमोर आता भिडत करतील. सुलक्षण भोईर उर्फ लारा अत्यंत विस्फोटक फलंदाज, तेवढा चांगला गोलंदाज. तर षटक क्रमांक पहिल्या षटकाची सांगताली धावाला ते 14. सकाळचे वातावरण अत्यंत आल्हाददायक प्रसन्न वातावरण रंगलेला सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय आणि पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. 2 संघाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष उभं केलंय आणि ते लक्ष कशा रीतीने पार पडला वडवली सी संघ याच्याकडे मात्र लक्ष लागलंय. आदर्श पडले संघ या स्पर्धेमध्ये तेवढ्याच ताकदीनं नव्या जोमानं उतरलेला संघ बघायचे धावा डिफेन्स करणार का. बिग फाईट खूप चांगला क्रिकेट आज तुम्हाला अजून पाहायला मिळेल. याचं कारण तुम्हाला सांगतोय कारण सर्व संघ 3-3 सामने जिंकून पुढे सरकलेत त्यामुळे सामन्याचा आज तुम्हाला चित्र फार वेगळं पाहायला मिळेल. क्रिकेटचा स्टँडर्ड दर्जा अजून तुम्हाला उंचावताना पाहायला मिळेल सर्व संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी परिवर्तन गोलंदाज सज्ज झालाय तो गोलंदाज जयेश पाटील जपेश पाटील गोलंदाज सज्ज होतोय. ब्लॉक कॉलचा चेंडू तेवढ्या सावधानीमध्ये चेंडूला डिफेन्स केलाय बघा. बॅकफुटला आला फलंदाज 2 धाब्यांचा मानस थोडंसं फ्लंबल त्याचा फायदा घेतलाय फलंदाजानं. बघा थोडी जरी चूक केली तरी मात्र त्याचा फायदा घेतलाय. दुसऱ्यांदा चित्र आपण पाहतोय थोडंसं लेझी क्रिकेट दाखवलं पडल्या संघानं आणि त्याचा दुसऱ्यांदा फायदा घेतला. जिथे एक धाव होती तिथे सहजरित्या 2 धावा कन्व्हर्ट केल्या जातात. धावांची गरज भागवली जाते या 2 पंच्या माध्यमातून. एक चांगली भागीदारी बिल्ड करताना हे दोन्ही फलंदाज एका बाजूला अरविंद पाटील एका बाजूला सतीश जाधव. गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन. खूप लवकर चेंडू एक्झिक्यूट केलाय. वॉट शॉट. चेंडू मात्र निघून जातोय. मयूर मात्र पाहत बसला चेंडू खाली सीमा पलीकडे. अजून एक दमदार षटकार. मालवण पाण्यामध्ये
कर दाखवते स्टान्स बघा, खूप लवकर बॅकफुटला येतोय, चेंडू टाकण्या अगोदर शफल होतोय आणि चेंडूला खूप लवकर लेंथ लाईन पिकअप करतोय आणि त्या लाईन मध्ये येऊन खूप चांगला फटका. प्रसाद क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय फलंदाज. सही राबेरा झालेला फलंदाजाला कोण रोखणार आहे वादळ. खूप चांगलं वादळ तुम्हाला पाहायला मिळतंय मैदानावरती यावेळी फलंदाज सतीश जाधवच्या मार्फत. जबरदस्त बॅटिंग. राऊंड विकेट पण फुटला आहे. जेवढा संयम त्याच्याकडे तेवढी आक्रमकता सुद्धा आहे आणि यामध्ये संयम दाखवते. 3-2 धाव घेण्याचं मानस आणि त्यामध्ये मध्येच खूप चांगलं क्रिकेट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या दोन्ही फलंदाजांचं चेंडूचा मेरिट पाहून खेळ केला जातोय आणि चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार दाखवला जातोय आणि जिथे 1 धाव तिथे 2 धावा सहज कन्वर्ट केल्या जातात. धावसंख्येला वेगानं आकार, वाऱ्याचा वेग तेवढा धाबेचा वेग तुम्हाला पाहायला मिळतो. जलदगती धावसंख्या, धावांचा अक्षरशः वनवा पेटवलाय आणि धाव बघू शकाल आपण. दुसरं षटक मार्गस्थ असताना 24 धावा षटकं झाली ती 1.3 म्हणजे निश्चित 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडूमध्ये तबल प्रसाद बघा किती दमदार सुरुवात केली आहे संघानं. 24 धावा धापकावरती विजयाच्या दिशेने वाटचाल करताना संघ. राऊंड विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र आम्हाला इशा करतील. पंच इट इज वाईट. गुड कॉल फ्रॉम अंपायर. चेंडू टप्प्यापर्यंत जास्त स्पीड झालाय. फलंदाज बॅकफुटला येतोय आणि फलंदाज पहिल्यांदा खूप लवकर शफल होतोय आणि मला आठवते प्रसाद रमण लांबा असा खेळू होता आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील. तो प्रत्येक चेंडू शफल व्हायचा आणि चित्र आपण पाहतोय फलंदाजच्या माध्यमातून फलंदाज सतीश जाधव खूप लवकर शफल होतोय. चेंडू टाकण्या अगोदर चेंडूची लाईन ओळखतोय मैदानावरती. ऑन साइडला मगर चेंडू खाली येण्यास शंकाच नाहीये. ओ व्हॉट अ फिल्डिंग. का त्याला ग्रामीणचा चिता. गुड फिल्डिंग. थ्रो मात्र बाउन्स देतोय. खूप चांगलं क्रिकेट आणि जेव्हा मयूरकडे चेंडू येतोय तेव्हा कोणताही खेळाडू 2 धाव घेण्याचं धाडस दाखवत नाही. याचं कारण आहे मयूरचा स्टँडर्ड फिल्डिंगचा. नेहमी प्रकाश झोतात राहणारा खेळाडू. धावसंख्येला आकार 1 आहे. धावसंख्या पुढे सरकते. द स्कोर इज मुव्हिंग ऑन 26 विदाउट लॉस. टेरिफिक स्टॉक फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन तन्मय 11 वडवली सी संघ खेळताना बघू शकाल मैदानावरती. ब्लॉकचा चेंडू सेट टू द बॉलर. नो रन्स फॉर द बॅट्समॅन. खूप चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे कमबॅक करण्याची. गोलंदाज आपण पाहतो ते जपेश पाटीलला. जपेशचा खेळ आम्ही पाहिला बऱ्याच वेळी क्रिकेटमध्ये. उंचपट असा गोलंदाज. मात्र पहिला चेंडू खूप चांगला सांभाळून टाकला होता. त्यानंतर मात्र एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. मिडविकेटच्या डोक्यावर भिरकावला होता. त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलाय गोलंदाजानं. धावसंख्या स्थिर 26 धावफलकावरती बिनगडी बाद. दमदार सुरुवात वडवली सी संघाची. एज लागते फलंदाज बाद. अरबिनला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अरबिन यामध्ये अपयश बॅकफुटला गेल्याचा प्रयत्न. एज लागते आणि पहिला धक्का दिला तो 26 या धावसंख्येत वडवली सी संघाला. तर आमच्या व्यासपीठावरती 2 संघ इथे उपस्थितीच्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मोठा गाव तर दुसऱ्या बाजूला निश्चितच कामोटे संघ. तर दोन्ही संघ नायकांना विनंती करतोय लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जलपेश भोईर तर सन्माननीय रवी शेठ मराडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मोठा गाव विपक्ष कामोडे बिग फाईट सामना इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. नाणेफेकी इथे टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय सन्माननीय रवी शेठ मराडे यांचे शुभ हस्ते. तर निश्चित जलपेश भोईर मोठा गाव संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षणाचा ताबा स्वीकारलाय. निश्चितच दुसऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. जाऊया आपल्या पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. आमचे साथी समालोचक मच्छिंद्र पाटील सरांकडे. थँक्यू सो मच. तर धावफलक धावा बघू शकाल. 26 जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. 12चं आस्किंग रन रेट मध्ये तुम्ही बघू शकाल. 18 चेंडू आणि 36 धावा. सामना खूप क्लोज आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे सामन्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज धष्टपुष्ट फलंदाज यावेळी मात्र सतीश जाधव. बघा बॅकफुटला खूप लवकर जास्त शफल झाला आहे. पंचांकडे अपील मागितलं जात आहे. डान्सिंग अंपायर आमच्या मध्ये कोणताही निर्णय देत नाहीये. अंपायर मात्र न्यूट्रल आहेत. नो डाऊट. गुड डिलिव्हरी. आता मात्र चित्र तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळेल कारण क्षेत्ररक्षण
विखुरलेलं बघू शकाल. सो मेनी प्लेयर्स स्टँड ऑन द बॉर्डर लाईन. यू कॅन सी नाव आफ्टर द फर्स्ट अँड सेकंड ओव्हर P1 P2चं षटक संपल्यानंतर विखुरलेलं क्षेत्ररक्षण. आता मात्र गॅप शोधावं लागेल फलंदाजांना. थोडंसं कठीण असणार आहे. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट फॉर द बॅट्समन नाव फाइंडिंग द गॅप. क्षेत्ररक्षण सज्ज होतोय. ऑन साइडला चेंडू बीट काढून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं फ्लाइट शॉट. चेंडू सीमा पलीकडे टायमिंग किती आपण आहे. ऑन द टॉस खेळतोय सीमा पलीकडे. अजून एक षटकार. आया देखो आया मसीहा सबके दिल फलंदाज कोण रोखणारे वादळ. सतीश जाधव इज ऑन द फायर. ओ व्हॉट अ टायमिंग. क्लासिकल टायमिंग. टेरिफिक स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समॅन. आणि पंचांचा इशारा. दॅट्स अ 4 रन्स. थँक्यू डीजे थँक्यू. ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण. किती लवकर बॅकफुटला येतं फलंदाज. अप्रतिम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे फलंदाजाचं. मला शब्द नाही आहेत प्रसाद. कौतुकास्पद कामगिरी फलंदाजाची. किती चांगली फलंदाजी मैदानाच्या चौफेरपंची करतोय. इज प्लेइंग ऑन द ऑल डायरेक्शन. हाऊ टू स्टॉप इन. इज ऑन द फायर नाव. हे मोठं वादळ कोण रोखणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला याले पडल्या संघासमोर. धाबांचा वेग सातत्याने वाढताना वैती 30 धावसंख्या खेळतोय फलंदाज आणि एकूण धावसंख्या पुढे सरकताना 36 एक गडी बाद स्थिती आपण पाहतोय. सुरुवातीपासून धाबांचं सातत्य कायम ठेवलं आणि त्यामध्ये यशही लाभलंय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धाबा कुठल्यात. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धाबा कुठल्यात आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दमदार फलंदाजी सुरुवात केली. 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धाबा टोकल्यात या फलंदाजानं. व्हॉट अ बॅटिंग. magnificent is a classical and beautiful batting performance from the batsman Satish Jadhav. He's on the fire. All the best both the team. Show the good game. दोन्ही संघांना शुभेच्छा. जबरदस्त फलंदाजी. फ्रंट फुटला आलाय. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न. प्रसिद्ध एवढं सोपं नाहीये. जर एवढा गोलंदाज गतिमान असेल तर तुम्ही फटके खेळण्यासाठी एवढं सोपं नाहीये. तंत्राची गरज आहे. तुम्हाला फुटवर्कची गरज आहे. आत्मविश्वासाची गरज आहे. तेवढा सराव तुमचा असायला हवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं नेहमीच म्हटलं ते. सराव मनुष्याला परिपूर्ण बनवतोय. तो सराव थोडासा कमी पाहायला मिळाला. गुड कमबॅक आफ्टर 6 and 4 रन. गुड कमबॅक. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू षटकार. तिसरा चेंडू चौकार. चौथा डॉट. पाचवा चेंडू बॅकफुटला आला. मात्र स्क्वेअर कट करतोय. क्लासिकल कबड दाखवतोय. जज कव्हर करेपर्यंत 2 धाबा. गुड रन बिटवीन द विकेट. चौथ्यांदा 2 धाबा घेतल्या त्या फलंदाजानं. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूप चांगलं पाहायला मिळतोय आणि स्टॅमिना सुद्धा खूप चांगलं पाहायला मिळतोय. धावसंख्येला वेगानं आकार. एकूण धाबा कधी 38 38 धाबा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. दमदार सुरुवात. क्रिकेट आपण किती सोपं खेळू शकतोय. किती सहज खेळू शकतोय याचं उत्तम मदत दाखवतोय सतीश जाधव. जेवढं कौतुक तेवढं कमीच आहे. 32 या वयाची धावसंख्या खेळतोय आणि एकूण धाबा 38. सिंहाचा वाटा आहे सामन्यामध्ये सतीश जाधवचा. स्टान्स बघा. अक्षरशः नाचतो ह्या क्रीजवरती फलंदाज. फ्रंटफुटला 3 पावलं पुढे आला. बॅकफुटला 2 पावलं मागे गेला आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न. याले मात्र अपयशी. या षटकामध्ये तुम्हाला 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. या षटकामध्ये एक षटकार, एक चौकार, एक डबल. एकूण या षटकामध्ये तब्बल 12 धाबा आल्यात आणि षटक क्रमांक 3ऱ्या षटकाची सांगता होते. एकूण धाबा आल्यात त्या 38 38 धाबा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज आहे आतापर्यंत 24 धाबांची. आले गेले किती या भूमीवरती. उरून उरला तो साऱ्यांना सेनापती. आले गेले किती या भूमीवरती. उरून उरला तर जोबेली, खरवई आणि मानकुली गावचे कोणी ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित असतील तर सर्वांना विनंती आहे यायचे व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि या व्यासपीठावरती काही सत्कार मूर्ती आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर आयोजकांच्या वतीने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2019 मध्ये पाहुण्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक शुभ सन्मान करूया. सन्माननीय हरेशजी सकपाळ, विभाग प्रमुख पोद्दार एव्हरग्रीन याचा शुभ सन्मान केला जाईल. मी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय मंगेशदादा धुळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते निश्चितच हरेशजी सकपाळ साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय यादव पेंटर ज्यांच्या माध्यमातून आपल्या खेळपट्टीला रंगवण्याचं काम सातत्याने जर विचार केला तर निश्चितच 7 दिवस 8 दिवस या स्पर्धेमध्ये खेळताना आपण खेळपट्टी जी पाहिली निश्चितच
त्या खेळपट्टीला सजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी होती ते यादव पेंटर यांचा देखील शुभ सन्मान इथे आयोजकांच्या वतीने केला जाईल. त्यानंतर सन्माननीय रामचंद्र राऊत कासगावचे समाजसेवक यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. निश्चितच जोबेली खरवई मानकिवली या विभागातील ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ नागरिक त्यानंतर सन्माननीय पांचाल साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर सन्माननीय लक्ष्मण धुळे सन्माननीय संजय भोईर सन्माननीय किशोर जोशी त्यानंतर सन्माननीय सुनील धुळे ज्या ज्या मान्यवरांची नावं इथे मात्र घेतली जातील लगेच आपण आपला सत्कार इथून मात्र आयोजकांच्या वतीने स्वीकारायचा आहे. त्यानंतर सन्माननीय भालचंद्र माळी सन्माननीय शंकर धुळे सन्माननीय सूर्यकांत धुळे सन्माननीय चंद्रकांत धुळे वराडे सन्माननीय रविशेठ मराडे सन्माननीय संजय कराळे सन्माननीय नितीन शेठ जमदरे खरवई ओ टू मच्छिंद्र सर. थँक्यू महेश, थँक्यू. तर येणार चेंडू 12-24 धावांची गरज. सामना खूप रंगात आला आणि पंचाचा इशारा लेग बाईचा होतोय. सामन्यामध्ये आता मात्र बघा दोन्ही संघ तेवढीच कमर कसतात आणि सामना शेवटच्या क्षणापर्यंत आता थरार गाजवतोय. येणारे चेंडू 11 आणि गरज अजून मध्ये 23 धावांची. मध्ये सतीश जाधव अजूनही मध्ये होते त्यामुळे वादळ कोण रोखणार हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. सतीशची वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत आपण बघतो 32 धावा 14 चेंडूमध्ये कुठल्या त्यामुळे सामना शेवटपर्यंत थरार पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 11 आणि 23 धावांची गरज. कोण जिंकणारा सामना आणि कोण उंच बाहेर घेणार मैदानावरती. 3 सामने जिंकून दोन्ही संघ पुढे सरकले त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी मात्र परभणी असणार आहे यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होते गोलंदाज अक्षय कुंभार एक वेगवान गोलंदाज स्ट्रायकरला फलंदाज सज्ज झालाय. याने मात्र स्ट्रायकरचा फलंदाज सतीश जाधव जबरदस्त सेंटरमेंट केला. अटॅकिंग बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय आणि सर्वांचे मात्र मन जिंकले. मध्ये सतीश जाधव सामन्याला खुला करणार का. फाईट टू फिनिश असं नेहमीच आपण पाहिलं तर इज अ वेल फिनिशर. बघा त्या सामन्याला न्याय देणार का. 11 चेंडू 23 धावांची गरज. मोठा फटका याने मात्र ऑन द टॉस खेळतोय आणि चेंडू हा पाहता पुन्हा एकदा फ्लाय होते चेंडू मयूरच्या डोक्यावरनं. दणदणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू रॉनी. वन मॅन शो वन मॅन आर्मी म्हटलं तरी वावगटाने प्रसाद किती चांगली फलंदाजी बघा. मैदानाच्या चारही बाजूला पद्धतालित्य बघा त्याचं किती आहे आणि मूर्ती लहान पण कीर्तिमान. लाल बहादूर शास्त्री भारताचे पहिले मी म्हणे दुसरे पंतप्रधान त्यांचीच आठवण करू. मूर्ती लहान मात्र कीर्तिमान. जबरदस्त एंटरटेनमेंट. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय. क्लासिकल अँड ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द फलंदाज सतीश जाधव. वॉट एंटरटेनमेंट. येणारे चेंडू 10 आणि फक्त 17 धावांची गरज. किती सहज क्रिकेट खेळू शकतो आपण याचं उत्तम मत दाखवलंय फलंदाजानं. जबरदस्त बॅटिंग. जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे. अविस्मरणीय खेळले मैदान साकारताना फलंदाजी. जबरदस्त दमदार परफॉर्मन्स दाखवला मैदानावरती. येणारे चेंडू 10 आणि गरज मात्र 17 धावांची. कामी इथपर्यंत पोहोचलोय या स्पर्धेमध्ये याचं उत्तर देताना चोख प्रत्युत्तर देताना उर्द विकेट एज लागते. चेंडू मागे निघून जातोय. चेंडू मात्र टर्नमॅन रिझनला फार वेगाने पुढे निघून गेलाय. फायनल रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि करेपर्यंत 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 5व्यांदा 2 धाबा टोकल्या त्या फलंदाजानं. जबरदस्त एंटरटेनमेंट केलंय. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय. येणाऱ्या चेंडू 9 आणि 15 धाबांची गरज. चेंडू धाबांचं अंतर आपण प्रसाद पाहिलंय तर फक्त 6चं अंतर पार करायचं बाकी आहे. धाबांचं सातत्य बघा किती चांगलं ठेवण्यात यश आपल्या फलंदाजांना आणि आपली क्रिकेटची गुणवत्ता दाखवत असताना आपलं पोटेन्शियल सिद्ध करताना आणि आपली चमकदार कामगिरी दाखवत असताना फलंदाज ज्या मध्येही बघू शकाल आपण सतीश जाधव. तब्बल 40 धावचे गर्दी खेळतोय. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 15 धाबांची. बॅकफुटला आला फलंदाज. चेंडू मात्र निघून जातोय. फायनल रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू पंचांचा इशारा येतोय. अजून एक दमदार चौकार. चुका आणि फक्त चुका होतात. प्रेशर ऑन द फिल्डर्स, प्रेशर ऑन द बॉलर. यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम आणि याचाच फायदा घेतला फलंदाजानं. अजून एक चौकार. हॅलो. तर प्रेक्षकांना एक सूचना असेल जो मात्र प्रवेशद्वार आहे तिथून प्रेक्षकांनी गर्दी कमी करायची आहे. जे आपल्या चहू बाजूला मैदानाच्या पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियनचा आपण आस्वाद घ्यायचा आहे.
थँक्यू महेश. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज येते मात्र 11 धावांची. 62 धावांचं लक्ष असताना सामना किती लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न केलाय या फलंदाज सतीश जाधवनं. एकच वादळ निर्माण झालंय मैदानावरती. फक्त सतीश जाधव आणि फक्त सतीश जाधव. किती अहंकार माजवलाय या फलंदाजानं, किती विस्फोरक फलंदाजी दाखवली आणि क्रिकेटचा दर्जा उंचावताना फलंदाज सतीश जाधव 44 धावसंख्येने खेळतोय. हा फलंदाज स्तब्बल आणि जिंकण्यासाठी फक्त 8 चेंडू 11 धावांची गरज. थरार क्रिकेटचा पडले संघ फलंदाजाला थांबू शकेल का? हे वादळ कोण रोखणार याचं उत्तर देणार गोलंदाज. पुन्हा एकदा राऊंड विकेट. गुड डिलिव्हरी. चेंडू टप्प्यामध्ये थोडासा उचली घेते फलंदाज मात्र बॅकफुटला जाऊन ऑन साइडला याला हुक करायच्या माध्यमातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिस होतोय आणि पहिला चेंडू बऱ्याच काळानंतर तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती 11 धावांची. 7 चेंडू 11 धावा. प्रेक्षकांचा श्वास रोखणारा सामना, प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना पाहायला मिळतोय आणि सकाळच्या लढाईक प्रसन्नतामध्ये सामना मात्र प्रेक्षकांची मन जिंकतोय. व्हॉट अ मॅच. किती चांगला संघर्ष केला बघा, स्ट्रगल किती केले दोन्ही संघांनी जिंकण्यासाठी. 7 चेंडू 11 धावा. बेस्ट ऑफ लक. ऑन साइडला चेंडू भिरकावून दिला सीमा पलीकडं. चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग लेगच्या भरून सीमा पलीकडं. अजून एक षटकार आणि 50 धावा पूर्ण करतोय. आज एकदा जोरदार टाळ्या होत्यात फलंदाज सतीश जाधव साठी. व्हॉट अ एंटरटेनमेंट, व्हॉट अ बॅटिंग. 50 धावा पूर्ण केल्यात आणि या स्पर्धेचं 5वं अर्धशतक दाखवतोय सतीश जाधव. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 50 धावा टोकल्या फलंदाजाने 19 चेंडूंमध्ये. येणारे 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि 19 चेंडूमध्ये तब्बल टोकल्या त्या 50 धावा आणि या स्पर्धेमध्ये 50 धावा टोकणारा 5वं अर्धशतक लावणारा फलंदाज ठरलाय. या अगोदर निखिल शेळकेला आपण पाहिलंय 50 धावा टोकल्यात. त्यानंतर निलेश कापसेला आपण पाहिलेत 50 धावा टोकताना. योगेश पाटीलला आपण पाहिलेत 50 धावा टोकताना. कुमार पाटीलला आपण पाहिले 50 धावा टोकताना आणि 5वं अर्धशतक टोकतो या स्पर्धेमध्ये. जबरदस्त फलंदाजी. माडा आता शब्दच नाहीये कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या फलंदाजासाठी. जबरदस्त सेंटरमेंट केले. सामना किती क्लोज आणून सोडला बघा फलंदाजानं आणि पडले संघाला फलंदाज थांबवणं फार कठीण गेलं आणि 19 चेंडूमध्ये 50 धावांचा अहंकार माजवलाय या फलंदाजानं. व्हॉट अ बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि फक्त 5 धावांची गरज. क्रिकेट किती सोपं आहे बघा संघासाठी दाखवून दिलंय. स्टार्ट टू फिनिश हा फलंदाजामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज शेवटचा सचिव देतो स्वप्नील मात्रे. बघायचे स्वप्नील काय करत संघासाठी. खूप लवकर फलंदाज खेळतोय मात्र ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पडे देत नाही. खूप लवकर खेळतोय. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि अजूनही 5 धावांची गरज. अजूनही सामना पडले संघाच्या बाजूला पाहायला मिळतोय. अजूनही सामना तुम्हाला वडवली संघाच्या बाजूला पाहायला मिळतोय. द मॅच इज बॅलन्स. हु विल बी विनर इन दिस मॅच. कोण हा सामना जिंकणार, कोण असणाऱ्या सामन्याचे विजेता याचं उत्तर मात्र तुम्हाला मिळणार. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 5 आणि 5 धावांची गरज. थरार क्रिकेटचा मैदानावरती प्रेक्षकांच्या अंगावरती शहर निर्माण करणारा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही संघ संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळतात. 5 चेंडू 5 धावा. बॅकफुटला आला फलंदाज. चेंडू मात्र एज घेतोय. चेंडू मागे निघून जातोय. अपयशी ठरलाय. स्वतः गोलंदाज थोडासा नाराज झालाय आणि सिंगलच्या मध्ये धावसंख्येला आकार दिला जातोय. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज ती मात्र 4 धावांची. ज्या फलंदाजाने 19 चेंडूमध्ये 50 धावा टोकल्यात तो फलंदाज सामन्याला कलाटणी देईल का की पडले संघाला थांबवेल का. येणारे चेंडू 4. कोणता संघ विजय भरार घेऊन सेमीफायनल मध्ये दाखल होईल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार. 4 चेंडू आणि 4 धावा. व्हॉट अ मॅच. किती एंटरटेनमेंट केलं बघा सामन्यामध्ये दोन्ही संघानं. खूप चांगलं क्रिकेटचा दर्जा उंचावताना दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळाले. या दरम्यान विजयी फटका दाखवतोय आणि चेंडू सीमा पलीकडं आउट ऑफ पार. 56 धावांची वादली केली. नॉट आउट तुम्हाला पाहायला मिळाले. जबरदस्त फलंदाजी. प्रसाद महाड शब्द नाही आहेत सतीश जाधव विषयी बोलण्यासाठी. गुड फाईट आदर्श पडले. हार्ड लक आणि गुड लक मी म्हणेन. वडवली संघ तन्मय वडवली संघ स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठतोय. अभिनंदन, हार्दिक अभिनंदन.